उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक सुरू झाली। मिमिक्री करून राऊतांना दादांना डिवचलं होतं आणि त्यावर अजितदादांनी राऊतांना सोम्या गोम्या म्हटले। हवा बहुत तेज चल रहा है अजित राव, टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी। सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही। सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय राऊतांचा उल्लेख सोम्या गोम्या असा केला। अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पुण्यातल्या सांगता सभेतून राऊतांनी अजित पवारांना डिवचलं। दादांची मिमिक्री करत पाडापाडीमध्ये पडू नका, हवा तेज चल रही है, टोपी उड़ जाएगी असा इशारा राऊतांनी दादांना दिला। त्यावर आपण सोम्या गोम्याला उत्तर देत नाही असं दादांनी म्हटलं। काय झालं तरी तुम्हाला पाडणार, आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल। हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चल रहा है अजित राव, टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी। सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही। सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही। त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत बरं का, ज्याने गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत त्याने आमच्यावर बोलूच नाही। आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही। सोमे गोमे कोण हे 2024ला कळेल, मी वारंवार सांगतो। फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने जे लटपट आहेत ते का आमच्यावर बोलणार, त्याने बोलूच नाही। राऊतांच्या टीकेला महत्त्व देत नाही हे दाखवण्याचा दादांनी प्रयत्न केला। मात्र राऊतांसाठी सोम्या गोम्या हा शब्द अजित पवारांनी आत्ताच वापरलेला नाही, तर विधान परिषदेमधल्या पीएचडीच्या वक्तव्यावरून सुद्धा राऊतांनी पलटवार केल्यानंतर दादांनी राऊतांना सोम्या गोम्या असं म्हटलं होतं। फेलोशिप करून काय करणार नाही, पीएचडी घेतील ना साहेब। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार, असं कसं म्हणता येईल दादा? मराठा रिझर्वेशन की चर्चा होने वाली। मोदींनी सांगितलंय ना, पकोडे तळा। काही सोम्या गोम्यांनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये। राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारून सत्तेत सहभागी झाल्यापासून राऊतांच्या निशाण्यावर भाजप आणि शिंदेंबरोबरच अजित पवार देखील असतात। मग सकाळच्या पत्रकार परिषदा असोत की शरद पवार गटाचे कार्यक्रम। आज आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे। मोठ्या पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि छोट्या पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत। मधले पवार लटकत पडले आहेत कुठेतरी, त्यांना लटकतच राहू द्या। लटकत लटकत खाली पडतील आणि मग त्यांना कळेल आपण चुकीच्या झाडावर लटकलो। विशेष म्हणजे राऊत आणि दादांमधली शाब्दिक चकमक दादांच्या बंडाआधी सुद्धा होतच होती। महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा अजित पवारांनी राऊतांची वकिली काढली होती। काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय। त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक। पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे। मैं हमेशा सच ही बोलता हूँ, मैं किसी के बाप को डरता नहीं। वो क्या कर सकते हैं, मेरी विश्व पवार साहब खड़े कर सकते हैं। शरद पवार साहब की बात नहीं मानूंगा कि उसमें गलत क्या है। ये क्या किसी पार्टी के बारे में मैंने कहा कि महाराष्ट्र में अपोजिशन को तोड़ने की कोशिश हो रही है। ये सच है या झूठ है, ये अजित दादा ने बताना चाहिए। पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं, आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत। आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। माझ्यावरती खापर का फोडतायत महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून? मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार। माझ्यावरती खापर का फोडताय आणि फोडण्याचं कारण काय?
जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. तसं तर फडणवीस सुद्धा आपण राऊतांना महत्त्व देत नाही असं वारंवार सांगतात. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाव न घेता फडणवीसांनी सुद्धा राऊतांना टोला लगावलाय. त्यामुळे नवीन वर्षामध्ये ज्या काही लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता याव्यात एवढीच मला असं वाटतं की ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.